हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शहा सर आपल्या सर्वांचं स्वागत आहे सायन्स बाय शहा सर या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण RRB ग्रुप डी 2026 करिता सामान्य विज्ञान विषयाचे काही अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, हे सेशन शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुमचा 100% फायदा होईल। विद्यार्थी मित्रांनो, हे सेशन जर तुम्हाला उपयोगी वाटले, आवडले तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला आपण आपल्या पहिल्या प्रश्नाकडे जाऊया। विद्यार्थी मित्रांनो, जो पहिला प्रश्न आहे आपला तो आहे, उकळ बिंदूतील फरकावर आधारित विभाजन कोणते? त्यांनी विचारलं आपल्याला की बॉइलिंग पॉइंट मध्ये जर का वेगवेगळेपणा असेल तर त्याला आपण सेपरेट कसं करणार? त्याचं उत्तर होतं डिस्टिलेशन। आसवनी त्याला वेगळं केलं जातं। आता बघा, तुम्हाला सविस्तरपणे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो। पहा, दोन लिक्विड आहेत, एकजीव झालेले आहेत। म्हणजे काय? एक उदाहरण घेऊया। कॉमनली एक्झाम्पल, एक दारू आहे आणि पाणी आहे। पाण्याला दारूत टाका किंवा दारूला पाण्यात टाका, ती एकजीव होणार आहे, बरोबर आहे? मग आता तुम्हाला कोणी म्हटलं की दारू वेगळी करा आणि पाणी वेगळं करा, तुम्ही करू शकता का? हो, करू शकता। कोणत्या पद्धतीने करू शकता? डिस्टिलेशननी करू शकता। डिस्टिलेशन प्रोसेस ही बॉइलिंग पॉइंटवर डिपेंड करते। कशावर डिपेंड करते? बॉइलिंग पॉइंट। बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय? उकळ बिंदू, उकळ बिंदूतील फरक यानुसार वेगळं करण्याची टेक्निक जी आहे तिचं नाव आहे डिस्टिलेशन। दुसरी प्रोसेस काय होती? फिल्ट्रेशन। फिल्ट्रेशन म्हणजे सरळ सरळ चाळण आहे। फिल्ट्रेशन मध्ये आपण अशा दोन वस्तूंना वेगळं करू शकतो, ज्या एक सॉलिड पाहिजे त्याच्यात आणि दुसरा लिक्विड पाहिजे। जसं की समजून घ्या, माती आहे पाण्यात टाकलेली, ठीक आहे? माती घेतली तुम्ही, पाण्यात टाकली होती, आता काही वेळानंतर तुम्हाला त्याला वेगळं करायचं। तुम्ही काय करसाल? सरळ सरळ त्याला चाळसाल। चाळल्यानंतर माती त्यात छन्नीवर राहील आणि तुम्हाला पाणी खाली मिळेल। समजलं? त्याला आपण फिल्ट्रेशन म्हणतो। नंतर सब्लिमेशन। सब्लिमेशन ही कोणती प्रक्रिया नाही आहे। सब्लिमेशन म्हणजे काय होते? सॉलिडचं रूपांतर डायरेक्ट वायूमध्ये होणं, याला सब्लिमेशन म्हणतात, ठीक आहे? आणि क्रोमॅटोग्राफी। क्रोमॅटोग्राफी ही मिश्रण असेल, त्या मिश्रणामधले जे रंग आहेत त्यांना वेगवेगळे करण्यासाठी क्रोमॅटोग्राफी ही पद्धत वापरली जाते, ठीक आहे? क्रोम म्हणजे कलर आणि ग्राफी म्हणजे लिहिणे, ठीक आहे? म्हणजे काय? कलर लिहिणे, रंग लिहिणे, असं त्याचा अर्थ होतो। क्रोमाचा अर्थ सरळ सरळ रंग होत असतो। तर रंगांना वेगवेगळ्या पद्धतीने वर आणायचं असेल तर आपण कोणती पद्धत वापरतो? क्रोमॅटोग्राफी। विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर डिस्टिलेशन होतं। पर्याय क्रमांक 2। हे जे फोटो दिसत आहे तुम्हाला, हे डिस्टिलेशनचं आहे। पहा, याच्यामध्ये दोन लिक्विड टाकले जातात, ते दोन्हीही, ठीक आहे? त्या दोघांनाही मग हीट केलं जातं। ज्याचा बॉइलिंग पॉईंट लवकर पहिला असेल, 100 बॉइलिंग पॉईंट पाण्याचा आहे, तर बॉईल होत जाईल, त्याची वाफ होईल, वाफ नंतर कंडेन्स होऊन इकडे आपल्याला मिळेल। म्हणजे इकडे आपल्याला पाणी मिळेल, इकडे आपल्याला दारू मिळेल। कळालं? म्हणजे आपण काय केलं? पाण्याला आणि दारूला वेगळं केलं या प्रक्रियेनं। याला म्हणतात डिस्टिलेशन असेंबली। पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो। पुढचा प्रश्न आहे, रेबीज मुख्यतः कोणत्या प्रणालीवर परिणाम करतो? अतिशय चांगला प्रश्न आहे। काय विचारलं त्यांनी? रेबीज कोणत्या प्रणालीवर परिणाम करतो? पहा, ऑप्शन काय आहे? डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, नर्वस सिस्टीम का सर्क्युलेटरी सिस्टीम? पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। तो आपल्या मज्जासंस्थेवर परिणाम करतो। कोणता बिमारी? रेबीज। रेबीज ही बिमारी कशामुळे होते? विषाणूमुळे होते। कशामुळे होते? विषाणूमुळे होते। कळालं? आणि तो विषाणू आपल्या बॉडीमध्ये कसा जातो? डॉग बाईट, कुत्रा चावला किंवा मांजर चावली, ठीक आहे? किंवा मंकी, मांजर किंवा मग काय माकड जरी चावला तरी तुम्हाला काय होऊ शकतो? रेबीज होऊ शकतो। आणि रेबीजचं एक मुख्य लक्षण आहे, पहा तुम्हाला मुख्य लक्षण सांगतो रेबीजचं। रेबीज झाला तर हायड्रोफोबिया होतो। काय होतो? हायड्रोफोबिया। नाव लक्षात ठेव जा, हायड्रोफोबिया। आता कोणी म्हणसाल की हायड्रोफोबिया म्हणजे काय? हायड्रो म्हणजे पाणी, हायड्रो म्हणजे काय? पाणी, आणि फोबिया म्हणजे काय? भीती। फोबियाचा अर्थ होतो भीती, ठीक आहे? म्हणजे ज्या व्यक्तीला रेबीज झाला त्या व्यक्तीला पाण्याची भीती राहील 100%। तो पाणी पीत सुद्धा नाही। पाणी पिताना त्याला तो खतरनाक घाबरतो, पाणी पाहून सुद्धा घाबरतो। कळालं? हे सिम्पटम आहे कोणाचं? रेबीजचं। रेबीज ही कशावर परिणाम करते? मज्जासंस्थेवर परिणाम करते। कळालं सर्वांना? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। अतिशय महत्त्वाची इन्फॉर्मेशन होती। चला पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो। पुढचा प्रश्न आहे, सोनारचे पूर्ण रूप काय आहे? अतिशय चांगला प्रश्न आहे। सोनार, SONAR। पहा, पहिलं दिलेलं आहे साऊंड नेव्हिगेशन अँड रीडिंग, दुसरा पर्याय दिलेला आहे साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग, नंतर सिग्नल नेव्हिगेशन अँड रेंजिंग, नंतर आहे साऊंड नेटवर्क अँड रडार। या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2,
साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग. कळलं? सोनारचा जो फुल फॉर्म आहे सोनारचा तो आहे साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग. ठीक आहे. एस ओ म्हटल्यावर साऊंड, एन म्हटल्यावर नेव्हिगेशन आणि ए म्हटल्यावर अँड आणि आर म्हणजे काय रेंजिंग. आता पहा सोनार ही जी प्रक्रिया ही जी काय म्हणतो पद्धत आहे ही पद्धत आपण कशासाठी वापरतो. कोणी विचारलं तुम्हाला तर सोनारचा उपयोग जहाजांमध्ये केला जातो, पाणबुड्यांमध्ये केला जातो. कशासाठी केला जातो तर पाणबुड्या कुठं राहतात समुद्रामध्ये. समुद्राची खोली किती डीप आहे समुद्र हे पाहण्यासाठी सोनारचा उपयोग केला जातो. मग समुद्रामध्ये कुठं आईसबर्ग आहे का, कुठं खडक आहे का, आपण त्याला भिडू शकतो का जाऊन. समोरून येणारा एखादा जहाज असेल त्याची किती दुरी आहे आपल्यापासून तर हे कळण्यासाठी सोनारचा उपयोग केला जातो. अतिशय महत्त्वाचा होता. जहाजामध्ये आणि पाणबुड्यामध्ये कोणती टेक्निक वापरली जाते सोनार. आणि सोनारचा फुल फॉर्म काय होता साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग. आता या सोनारमध्ये कोणती फ्रिक्वेन्सी वापरली जाते, कोणती वारंवारिता वापरली जाते, कोणता साऊंड वापरला जातो तर अल्ट्रासोनिक साऊंड वापरला जातो. लक्षात ठेवजा हे सुद्धा अल्ट्रासोनिक साऊंड वापरला जातो. अल्ट्रासोनिक साऊंड ध्वनी वापरले जाते. अल्ट्रासोनिक कशाला म्हणतो आपण ज्याची फ्रिक्वेन्सी 20,000पेक्षा जास्त असते. जास्त असते. काय जास्त असते वारंवारिता. वारंवारिता कितीपेक्षा जास्त 20,000पेक्षा जास्त असेल तर त्याला म्हणतात अल्ट्रासोनिक साऊंड. आणि हा कशामध्ये वापरला जातो सोनारमध्ये वापरला जातो. आणि सोनार कुठं वापरला जातो सोनार वापरला जातो पाणबुडी आणि जहाजामध्ये वापरला जातो. कशासाठी समुद्राची डेप्थ पाहण्यासाठी, समुद्रामध्ये कुठे आईसबर्ग आहे का हे पाहण्यासाठी. कळालं सर्वांना. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. विद्यार्थी मित्रांनो असेच प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये दिसू शकतात म्हणून हे सेशन शेवटपर्यंत पाहायचं आहे. शेवटपर्यंत पाहिल्यानंतर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो हिऱ्यांमध्ये प्रत्येक कार्बन अणू किती कार्बन अणूशी सहसंयुज बंधाने जोडलेला असतो. अतिशय महत्त्वाचा आणि चांगला प्रश्न आहे. कशामध्ये हिऱ्यामध्ये एक काय आहे म्हटलं त्यांनी कार्बन तो किती अजून दुसऱ्या कार्बनला जोडलेला असतो त्यांनी विचारलं. तर लक्षात ठेवा हिऱ्यामध्ये एक कार्बन 4 कार्बनला जोडलेला असतो. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. पहिला असा कार्बन म्हणजे हिरा हा असा वस्तू आहे की हिऱ्यामध्ये एक कार्बन 4 कार्बनला जोडलेला असतो. किती कार्बनला 4 कार्बनला. एक कार्बन आहे आणि हा किती कार्बनला जोडून आहे असा 4 कार्बनला जोडून असतो. कशामध्ये हिऱ्यामध्ये एक कार्बन 4 कार्बनला जोडलेला असतो आणि याला टेट्राहायड्रल स्ट्रक्चर म्हणतात. टेट्राहेड्रल स्ट्रक्चर लक्षात ठेवजा. हिरा हा टेट्राहायड्रल स्ट्रक्चर दाखवतो. नंतर याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कोणाचा हिऱ्याचा सर्वात जास्त असतो. किती असतो 2.4. किती असतो 2.4 हे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. कोणत्याच वस्तूचा एवढा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स नाही जेवढा कोणाचा आहे हिऱ्याचा आहे. हिरा हा बॅड कंडक्टर आहे. बॅड कंडक्टर ऑफ कशाचा हीट अँड इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी आणि हीट या दोघांचाही बॅड कंडक्टर आहे. कोण हिरा. बॅड कंडक्टर समजाला तो करंट वाहन करत नाही, करंट आपल्यामधून वाहू देत नाही. कोण हिरा. आणि हिरा अजून महत्त्वाची गोष्ट सगळ्यांनाच माहीत असेल या पृथ्वी तलावरचा सर्वात कठीण काय आहे तो पदार्थ आहे कोण हिरा. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे फूड कलर मे कंटेन स्मॉल क्वांटिटी ऑफ म्हणजे काय अन्न रंगात. ठीक आहे. फूड कलर कमी प्रमाणात काय असू शकते गोल्ड सिल्वर म्हणजे सोने आणि चांदी, शिसे किंवा आणि पारा, लोह आणि तांबे, सोडियम आणि पोटॅशियम. विद्यार्थी मित्रांनो फूड कलरमध्ये लीड आणि मर्क्युरी म्हणजे शिसे आणि पारा राहते. विद्यार्थी मित्रांनो म्हणून फूड कलर वापरायला नाही पाहिजे. फूड कलरमध्ये कमी प्रमाणात का असे ना लीड म्हणजे शिसे आणि मर्क्युरी म्हणजे पारा हे असे पदार्थ असतात, हे एलिमेंट्स असतात आणि हे एलिमेंट्स लहान मुलांच्या मेंदूवर परिणाम करतात. त्यामुळे त्यांना ADHD नावाची बिमारी होते. कोणती बिमारी होते ADHD लक्षात ठेव जा. या बिमारीचा फुल फॉर्म जो आहे तो आहे अटेन्शन डेफिसिट
हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर, हे त्याचा फुल फॉर्म आहे. ठीक आहे. लहान मुलांना ही बिमारी होते कशामुळे, जर त्यांनी काय फूड कलर खाल्ले ज्याच्यामध्ये काय असेल, लीड आणि मर्क्युरी म्हणजे शिशी आणि पारा असेल तर ही बिमारी होते त्यांना. कळालं सर्वांना. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, बाष्पीभवनाचा वेग कशामुळे वाढतो. अतिशय चांगला प्रश्न आहे की कोणते फॅक्टर आहेत जे रेट ऑफ इव्हॅपोरेशनला काय करतात, इन्क्रीज करतात. रेट ऑफ इव्हॅपोरेशन इन्क्रीजेस बिकॉज ऑफ. आता याचं जे उत्तर आहे ते पहिले सांगून देतो तुम्हाला. लार्ज सरफेस एरिया. लार्ज सरफेस एरियामुळे, मोठे पृष्ठभाग असल्यामुळे काय होतो, बाष्पीभवनाचा वेग जो आहे तो वाढतो. पहा मी तुम्हाला सविस्तरपणे सांगतो. पहा सरळ सरळ हे जर का समजायचं असेल तुम्हाला लार्ज सरफेस एरिया, तर आपण सोप्या एक्झाम्पल मार्फत समजू शकतो. आता तुम्हाला कोणी चहा दिली, चहा पित असाल तुम्ही, तर चहा तुम्हाला एका कपामध्ये दिला आणि दुसरा बशीमध्ये दिला. ठीक आहे. मला सांगा रे, कपामधला चहा लवकर थंड होईल का बशीमधला होईल? बशीमधला होतो. बरोबर आहे. का होतो? कारण की बशीचा जो पृष्ठभाग आहे, सरफेस एरिया आहे तो जास्त आहे आणि त्या कपाचा जो सरफेस एरिया आहे तो कमी आहे. जेवढा सरफेस एरिया जास्त तेवढा रेट ऑफ इव्हॅपोरेशन जास्त. बाष्पीभवनाचा जो वेग आहे तेवढाच जास्त राहील. जेवढा काय जास्त राहील, पृष्ठभाग जास्त राहील. दुसरं, आता समजून घ्या, पाणी आहे, पाणी सांडलेलं आहे, एक कळशी पाणी सांडलं आपल्या छतावर. ठीक आहे. घराच्या छतावर सांडलं उन्हाळ्यामध्ये, आता सध्याच्या दिवसात, आणि दुसरं एक कळशी पाणी सांडलं तुमच्या रूममध्ये. मला एक सांगा, कोणतं पाणी लवकर वाळेल रे? इव्हॅपोरेशन कोणाचं लवकर होईल? वर छतावरचं. का बरं? कारण की तिथं टेम्परेचर कसं आहे, जास्त आहे, आणि आपल्या रूममध्ये टेम्परेचर कसं आहे, कमी आहे. म्हणजे जेवढं टेम्परेचर जास्त राहील तेवढा बाष्पीभवनाचा वेग सुद्धा काय राहील, जास्त राहील. इथं त्यांनी काय दिलं होतं, लो टेम्परेचर. लो टेम्परेचर नाही, हाय टेम्परेचर पाहिजे होतं. बरोबर आहे. आता दुसरं, दोन रूम आहेत तुमच्या घरामध्ये, एका रूममध्ये एसी लावून आहे, दुसऱ्या रूममध्ये एसी नाही. ठीक आहे. आता दोन रूमामध्ये तुम्ही काय ठेवलेलं आहे, पाणी सांडलं तुम्ही. कुठलं पाणी लवकर वाळेल बरं? ज्या रूममध्ये एसी नाही आहे त्या रूममधलं पाणी लवकर वाळून जाईल. ठीक आहे. पण त्या एसी मधल्या रूम मधलं पाणी वाळणार का लवकर? नाही. का? कारण तिथं आर्द्रता जास्त आहे. कुठं? एसी वाल्या रूम मध्ये. इथं आर्द्रता कमी आहे. म्हणजे इथं काय पाहिजे होतं, इथं हाय ह्युमिडिटी नाही, लो ह्युमिडिटी पाहिजे होतं. कळालं. म्हणून या प्रश्नाचं जे योग्य उत्तर होतं ते होतं पर्याय क्रमांक सी, लार्ज सरफेस एरिया, मोठे पृष्ठभाग. कळालं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, विच आयसोटोप इज यूज इन द ट्रीटमेंट ऑफ बोन कॅन्सर. म्हणजे हाडांच्या कर्करोगाच्या उपचारासाठी कोणते समस्थानिक वापरले जाते. अतिशय महत्वाचा आणि चांगला प्रश्न आहे. त्यांनी काय म्हटलं आपल्याला, बोन कॅन्सर म्हणजे हाडांचा कर्करोग, याच्यासाठी आपण कोणते समस्थानिक वापरतो? दोन समस्थानिक वापरतो, स्ट्रॉन्टियम 89 आणि स्ट्रॉन्शियम 90. म्हणजे पर्याय क्रमांक डी, बोथ ए अँड बी, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, कधीही आपण जेव्हा कधी असे प्रश्न सोडवत असू, जेव्हाही कधी तुम्ही एखादी एक्झाम द्यायला जात असाल, पूर्ण पर्याय वाचायचा प्रयत्न करत चला. आपल्याला काय वाटते, स्ट्रॉन्टियम 89 दिसला आपण लगेच टिक करून मोकळं होऊन जातो, पण त्याच्या खाली काय लिहून होतं, स्ट्रॉन्टियम 90. जेव्हा पूर्ण पर्याय तुम्ही वाचाल तेव्हाच तुम्हाला प्रश्न व्यवस्थित कळेल. म्हणून या प्रश्नाचं जे योग्य उत्तर होतं ते चौथं होतं, बोथ ए अँड बी. जर मी घाई गडबड केली असती तर पर्याय क्रमांक 1 ला टिक करून मी समोर गेलो असतो. बरोबर आहे. म्हणजे माझं हे उत्तर 100% चुकलं असतं. म्हणून प्रत्येक प्रश्नाचे पर्याय हे पाहणं गरजेचं आहे. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी परत तुम्हाला एक वेळ सांगत आहे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला माझं हे सेशन आवडत असेल, उपयोगी वाटत असेल, तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुढचा प्रश्न पहा, कोळशाचे सर्वात शुद्ध स्वरूप कोणते. अतिशय चांगला महत्वाचा प्रश्न आहे की कोळशाचा सर्वात चांगला शुद्ध प्रकार कोणता. तर याचं उत्तर आहे अँथ्रासाइट. अँथ्रासाइट म्हणजे शुद्ध कोल आहे, एकदम सर्वात चांगल्या क्वालिटीचा कोल म्हटला जातो. सगळ्यात चांगल्या क्वालिटीचा कोळसा कोणता, तर अँथ्रासाइट. त्याच्यापेक्षा कमीवाला कोणता, बिटुमिनस. त्याच्यापेक्षा कमी लिग्नाइट. त्याच्यापेक्षा कमी कोणता, पीट. हे बघा मी सांगतो इथे, सर्वात चांगला कोणता, अँथ्रासाइट. ठीक आहे. मी इथं ॲन लिहितो फक्त बस, अँथ्रासाइट. त्याच्यापेक्षा चांगला, त्याच्यापेक्षा कमी चांगला बिटुमिनस. त्याच्यापेक्षा कमी चांगला लिग्नाइट. आणि त्याच्यापेक्षा कमी चांगला कोणता, पीट. लक्षात ठेव जा. सर्वात चांगला कोणता असेल, अँथ्रासाइट. आणि सर्वात बोगस कोणता असेल, मग पीट असेल.
का बरं पीठ हा बोगस असतो, अँथ्रासाइट का बरं चांगला असतो? कारण की कार्बनचं प्रमाण अँथ्रासाइट मध्ये सर्वात जास्त असते, त्याच्यापेक्षा कमी बिटुमिनस मध्ये, त्याच्यापेक्षा कमी लिथियम लिग्नाइट मध्ये, आणि सर्वात कमी कोणाचं पर्सेंटेज, कार्बनचं पर्सेंटेज कोणामध्ये असते? पीठ मध्ये असते, बरोबर आहे. आणि अजून महत्वाची गोष्ट, याच्यामध्ये पाणी सर्वात कमी असते. कोणामध्ये? पाणी सर्वात कमी असते. कोणामध्ये? अँथ्रासाइट मध्ये. आणि या पीठ मध्ये पाणी जास्त असते, पाणी जास्त असते, म्हणजे पाण्याचे प्रमाण काय असते? जास्त असते. कोणामध्ये? पीठ मध्ये. म्हणून हा कोळसा लवकर जळत नाही, आणि जळला तरी मग तो काळा धूर फेकतो. अँथ्रासाइट जेव्हा आपण जाळतो तो कमी प्रमाणात धूर बाहेर सोडतो, म्हणून त्याला आपण चांगला कोळसा मानतो. कोणाला? अँथ्रासाइटला. समजलं विद्यार्थी मित्रांनो? इथे नाव होते पहा, अँथ्रासाइट, बिटुमिनस, लिग्नाइट, पीठ. यापैकी सर्वात चांगला अँथ्रासाइट, सर्वात खराब पीठ, सर्वात जास्त कार्बनचं प्रमाण अँथ्रासाइट, सर्वात कमी कार्बनचं प्रमाण पीठ, सर्वात जमिनीच्या खाली अँथ्रासाइट, जमिनीच्या वर पीठ. कळालं? लक्षात ठेव जाईल. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. विद्यार्थी मित्रांनो, परत सांगतोय, जर तुम्हाला हा सेशन आवडला, उपयोगी वाटला, तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बघा, दगडी कोळशातून कोल गॅस काढून घेतल्यानंतर उरणाऱ्या शुद्ध कोळशाला काय म्हणतात? अतिशय चांगला प्रश्न विचारला त्यांनी. आपण काय केला? दगडी कोळसा घेतला, त्याच्यातून काय काढून घेतलं? कोल गॅस काढून घेतला. तर त्याच्यामध्ये उरणारा जो शुद्ध कोळसा असतो त्याला आपण काय म्हणतो? सरळ सरळ एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, शुद्ध कोळशाला कोक म्हणतात. काय म्हणतात? कोक. आणि जेव्हा आपण दगडी कोळशाचं काय करतो? फ्रॅक्शनल डिस्टिलेशन करतो, तेव्हा आपल्याला कोक मिळतो. काय मिळतो? कोक. कोक सोबत अजून काय काय मिळते? कोल गॅस मिळतो, कोल टार मिळतं, आणि अमोनिकल लिक्वियर मिळतं आपल्याला. हे 4 पदार्थ आपल्याला भेटत असतात. कोणकोणते? एक होता कोक, दुसरा कोल गॅस, कोल टार आणि अमोनिकल लिक्वियर. असे 4 पदार्थ आपल्याला फ्रॅक्शनल डिस्टिलेशन केल्यावर मिळतात. कोणाचं फ्रॅक्शनल डिस्टिलेशन? दगडी कोळशाचं. कळालं सर्वांना? चला विद्यार्थी मित्रांनो, हा आपला शेवटचा प्रश्न आहे, सर्वांना लक्ष द्यायचं आहे. मुलगा मुलगी भेद करून स्त्री भ्रूण हत्या करणे हा कोणत्या कायद्यानुसार गुन्हा आहे? अतिशय चांगला प्रश्न आहे. कोणता असा कायदा आहे ज्या कायद्यानुसार स्त्री भ्रूण हत्या हा गुन्हा आहे? तर 4 पर्याय दिलेले आहे, RTI ऍक्ट, पॉक्सो ऍक्ट, PNDT ऍक्ट का फॉरेस्ट ऍक्ट. या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं विद्यार्थी मित्रांनो, PNDT ऍक्ट. ठीक आहे, बघा PNDTचा पहिले फुल फॉर्म सांगतो तुम्हाला. प्री नॅटल डायग्नोस्टिक टेक्निक. ठीक आहे, प्री नॅटल डायग्नोस्टिक टेक्निक, PNDT ऍक्ट. हा कधी पार करण्यात आला? 1994 साली पास करण्यात आला हा ऍक्ट. ठीक आहे, लक्षात ठेव जा. भारत सरकारने हा ऍक्ट, PNDT ऍक्ट 1994 मध्ये लागू केला होता. या ऍक्ट नुसार स्त्री भ्रूण हत्या करणे हा कायद्याने गुन्हा आहे. ठीक आहे, आपण लिंग निदान करू शकत नाही. करणाऱ्या व्यक्तीला, डॉक्टरला सुद्धा त्याचं ते जे सर्टिफिकेट आहे ते रद्द होऊ शकतं, आणि जे करणारे लोक आहेत, वडील खास कर त्या मुलीचे, त्याला जेल होऊ शकते, त्यांच्या घरच्यांना जेल होऊ शकते. ठीक आहे, दुसरा ऍक्ट पहा इथं, पॉक्सोचा काय अर्थ काय होतो? पॉक्सो ऍक्ट हे मुलांचे 18 वर्षाखालील मुलांचे संरक्षण, लैंगिक संरक्षण करण्यासाठी हा ऍक्ट होता. कोणता ऍक्ट? पॉस्को ऍक्ट. याचा फुल फॉर्म लक्षात ठेवा. पॉक्सोचा फुल फॉर्म काय असेल बरं? बोला. पॉक्सो, SO. बोला, कोणाला माहित आहे? तुम्ही मला याचा फुल फॉर्म कमेंटमध्ये सुचवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. फॉरेस्ट ऍक्ट नुसार आपण काय करतो? जंगलाचं संरक्षण करतो. RTI ऍक्ट नुसार आपण या भारतातले जे काही नागरिक असतील त्या नागरिकांना माहितीचा अधिकार हे RTI नुसार भेटलेला आहे. राईट टू इन्फॉर्मेशन याचा फुल फॉर्म आहे.
फॉरेस्ट ऍक्ट नुसार काय होतं, जंगलाचं संरक्षण होतं. कळलं? चला, पॉक्सोचा फुल फॉर्म सांगा परत, कोणाला आठवला असेल तर. कोणाला आठवला असेल सांगा. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो या सेशन मधला. नॅचरल रेडिओ ऍक्टिव्हिटी इज फाउंड इन एलिमेंट हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर. म्हणजे काय? नैसर्गिक किरणोत्सर्ग कोणत्या अणुक्रमांकांच्या मूलद्रव्यांत आढळतो? अतिशय चांगला प्रश्न विचारला त्यांनी. नॅचरल रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स कोणकोणते आहेत? 118 टोटल एलिमेंट्स आहेत. त्यापैकी कुठून कुठपर्यंत हे नॅचरल रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स असतील? त्यांनी ॲटॉमिक नंबर दिलेला आपल्याला 1 पासून 10 पर्यंत, 20 पासून 30 पर्यंत, 82 पासून 92 पर्यंत, की 100 पासून 110 पर्यंत. विद्यार्थी मित्रांनो 82 पासून तर 92 पर्यंत हे जे एलिमेंट्स आहेत हे नॅचरल आहेत, नॅचरल रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स आहेत. ठीक आहे, म्हणजे काय? नैसर्गिक किरणोत्सर्ग करणारे मूलद्रव्य आहेत. कोणकोणते? 82 पासून तर 92 पर्यंत त्यांचा ॲटॉमिक नंबर असणार आहे. 82 ॲटॉमिक नंबर कोणाचा आहे? लीडचा, पीबी. याचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 82. आणि दुसरा कोणता होता? 92. 92 जो आहे तो ॲटॉमिक नंबर आहे कोणाचा? युरॅनियमचा. युरॅनियम. आणि युरॅनियमचा सिम्बॉल आहे यू. लीडचा सिम्बॉल काय होता? पीबी. या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं 82 ते 92. विद्यार्थी मित्रांनो हे सेशन जर का तुम्हाला आवडलं असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.